नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या नवसृजना ह्या सिरीजला तुम्ही देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आपल्या आजच्याही भागाला प्रायोजक म्हणून लाभले आहेत नर्मदा मसाले. अस्सल कोल्हापुरी चवीचे घरगुती मसाले, आजीच्या हातची चव. तुम्हालाही हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आम्हाला नक्की संपर्क साधा. तसेच आमची ही सिरीज तुम्हाला कशी वाटतीये ते पुन्हा पुन्हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि तुमचं प्रेम असंच आमच्यासोबत राहू देत. चला तर मग आजच्या गप्पांना सुरुवात करूयात. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहे लोकप्रिय अभिनेत्री प्रमिती नरके, जिला आपण तू माझा सांगाती या मालिकेतून अवलीच्या भूमिकेत पाहिलं आणि सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून हेमाच्या भूमिकेत पाहिलं. प्रमितीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ही आवड जोपासण्यासाठी ती शाळेतून बालनाट्य करत असे. अभिनव विद्यालय पुणे इथून तिनं मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवलं. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी ती फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाली. 12वी नंतर अभिनयातच करिअर करायचं असं तिनं ठरवलं होतं, पण या गोष्टीला घरातून विरोध असल्यानं तिनं फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीधर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण मनातली अभिनयाची आवड स्वस्थ बसू देईना, म्हणून तिनं घरी कळून न देता ललित कला केंद्राची प्रवेश परीक्षा सुद्धा दिली आणि काही दिवसांनी ललित कला केंद्रामध्ये अभिनय प्रशिक्षणासाठी तिची निवड झाल्याचं तिला कळलं. हे घरी सांगितल्यानंतर कुटुंबियांची परवानगी मिळवत तिनं ललित कला केंद्रात आपला अभ्यास सुरू केला आणि तिथूनच तिनं नाट्य क्षेत्रात सुवर्ण पदक प्राप्त केलं. अशा पद्धतीने प्रमितीचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. प्रमिती, तुझं नवसृजना ह्या सिरीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. कशी आहेस तू? मस्त, खूप छान आहे. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. आता आम्ही तुझी थोडक्यात ओळख करून दिलीच आहे, हं. तरी सुद्धा मला तुला असं विचारायला आवडेल की अभिनय क्षेत्राची आवड तुला नक्की केव्हापासून निर्माण झाली? काय पॉइंट होता तो जेव्हा तुला वाटलं की अभिनय क्षेत्रातच पूर्ण वेळ करिअर करावं आपण? ओके, सो हे दोन वेगळे पॉइंट्स आहेत की आवड कधीपासून निर्माण झाली, तर खूप अगदी लहान वयापासून. म्हणजे जेव्हा नर्सरी वगैरे मध्ये आपण जात असतो आणि बिल्डिंगमध्ये गणेशोत्सवाचे कार्यक्रम होत असतात, मग त्याच्यामध्ये मला भाग वगैरे त्या वयापासून. आणि यातच आपण करिअर करूयात हे मग खूप उशिरा, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या जवळ किंवा 12वी नंतर आपण असं म्हणूयात की त्या सुमारास मला असं वाटलं की नाही, बस दिस इज इट असं. आता तुझा थोडक्यात प्रवास सांग ना, की तू कशी आलीस अभिनय क्षेत्रामध्ये. हां. आणि जसं की आपण परिचयामध्ये सुद्धा उल्लेख केला की तुला घरून पाठिंबा नव्हता ह्या गोष्टीचा, तर त्या संदर्भात आम्हाला थोडंसं सांग. सो बेसिकली ना, पाठिंबा नव्हता म्हणजे काय होतं ना, माझं घर असं आहे की जिथे तुला जे हवं आहे ते करण्याची मुभा आहे, पण अर्थात एक काळजी म्हणून जे आईवडिलांचं असतं, तर त्यांचं असं म्हणणं होतं की विश्वासार्हता नाहीये या फील्डमध्ये. आणि शाश्वती नसल्यामुळे आपलं काही होईल की नाही, कारण कॉन्टॅक्ट्स नाही आहेत, काही माहिती नाही, तर मग काय या फील्डचं असं सगळं. तर त्यामुळे मला आधी स्वतःला प्रूव्ह करणं खूप जास्त गरजेचं होतं की मी करू शकेन, कारण माझ्या फॅमिलीमध्ये कधीच कोणी या क्षेत्रात काही केलेलं नाहीये. त्यामुळे मग मी जे शाळेमध्ये असताना स्पर्धा करत होते आणि तिथे बक्षिसं मिळवत होते, तर तिथे असं वाटत होतं की हा, पण शाळा लेवलला तर मिळतंय, ठीक आहे, नॉट नेसेसरी की मोठ्या लेवलला जाऊन सुद्धा तग धरू शकेल ही मुलगी. मग मी 10वी नंतर खूप वर्कशॉप्स करायला सुरुवात केली आणि पुण्यात राहत असल्यामुळे खूप वेगवेगळी वर्कशॉप्स इथे सतत होत असायची. आणि मग त्यात मला अजून जास्त जास्त आवड निर्माण होत गेली आणि मग मला असं वाटायला लागलं की हां हां, जमतंय जमतंय. आणि ललित कला केंद्रात जेव्हा ऍडमिशन मिळालं, तेव्हाच एक मोठी काय म्हणतात, कामगिरी फते झाल्यासारखं होतं, कारण की खूप अवघड आहे तिथे ऍडमिशन मिळणं, आणि स्पेशली असा कुठला नाटकाचा अनुभव नसताना. तर मग ते मिळाल्यानंतर मला असं, आणि तिथून ना माझी पूर्ण एक दिशा बदलली या फील्डकडे बघण्याची. कारण त्याच्या आधीपर्यंत मला हिरोईन बनायचं होतं टिपिकल अर्थाने, पण ललितमध्ये आल्यानंतर मला कळलं की अच्छा नाही, अभिनेत्री बनण्यात जास्त मजा आहे खरं तर, कारण की तुम्हाला ते पात्र समजून घेणं आणि
ती सगळी मज्जा आहे. नाहीतर आधी असं वाटायचं की छान छान दिसायचं आणि हिरोईन बनायचं असं. आणि मग ललित नंतर तो प्रवास सुरू झाला जिथे मी अशा नाटकांमध्ये काम केलं ज्या नाटकांमधली पात्र मी जी आहे व्यक्ती म्हणून त्यापेक्षा खूप जास्त वेगळी होती, वेगळ्या कल्चरल बॅकग्राऊंडची होती किंवा कम्प्लिटली म्हणजे काहीच सिमिलॅरिटी नसलेली अशी होती. आणि मग खूप मज्जा यायला लागली. मग तेव्हा मी असं ठरवलं की नाही, आता हेच आपलं आयुष्य असेल, हेच करूयात. वा, मला इथे तू आत्ता जे अभिनेत्री आणि हिरोईन मधलं डिस्क्रिमिनेशन केलंय ते मला प्रचंड आवडलंय. खरंच म्हणजे नाही विचार येत ग हा मनामध्ये अजिबातच की अभिनेत्री आणि हिरोईन. पण आत्ता मी जेव्हा तुझ्या बोलण्यानंतर विचार करते की अरे खरंच हे असंच आहे, असं होतंय मला. वा, किती सुंदर. आणि मला इथे सांगायला आवडेल की तुझे बाबा म्हणजे प्राध्यापक हरी नरके हे खूप मोठं नाव आहे सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातलं. त्यांचं कामही खूप मोठं आहे. तर मला तुला असं विचारायला आवडेल की कधी हे नाव तुझ्या मागे असल्यामुळे तुला दडपण आलंय किंवा त्याचा काही परिणाम थोडाफार तुझ्या कामांवर असं काही झालंय कधी? कामांवर परिणाम नाही झालेला, पण याचं दडपण आयुष्यभर. अगं म्हणजे तू कुठेही जा, महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, हरी नरके हे नाव ओळखणारे लोक प्रत्येक ठिकाणी भेटतात. आणि अर्थात बाबांचं काम इतकं मोठं आहे की आणि ही वॉज अ ना स्कॉलर. तर प्रत्येक म्हणजे असं होतं की शाळेतले मार्क असतील, नाहीतर मला माझी कुठलीच अचीवमेंट ही अचीवमेंट ॲज सच वाटायची नाही. कारण की मला असं व्हायचं की यार घरातच म्हणजे आता हो. एवढंच बाहेर. आणि तो एकपाठी आहे, त्याला असं एकदा वाचल्यानंतर लक्षात राहतं. मी गणितात खूप ढ होते. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला असं वाटत राहायचं की मी चुकीच्या घरात जन्माला आली आहे आणि मग मी अजिबातच मी काहीच नाहीये बाबाच्या समोर. सो मला ते दडपण अगदीच होतं आणि मला असं वाटायचं की मी काहीही केलं तरीही इट इज नेव्हर गोइंग टू बी इनफ. पण कामावरती त्याचा कधी काही तसा परिणाम नाही झाला. मी मुंबईला गेल्यानंतर खूप मोठा काळ, जवळजवळ एक 4 वर्ष मी माझं नाव प्रमिती प्रीत असं सांगायचे, कारण की आडनाव कळायला नको आणि मग ते यायलाच नको की मग नरके म्हणजे ते ते का. तर हे हा. अवॉइड करण्यासाठी मी असं एक करत होते. अम, आणि काम सुरू झाल्यानंतर मग जेव्हा कामही आवडायला लागलं तेव्हा लोकांनी त्या दोन गोष्टी खूप पॉझिटिव्हली हे केल्या, लिंक केल्या एकमेकांशी. की नरके सरांची मुलगी आहे, कामही चांगलं करते, अरे वा किती छान. आणि मग मला त्या लिगसीचा जास्त आनंद वाटायला लागला की हा हा. आता ठीक आहे, की म्हणजे फक्त ओळख ही बाबाची मुलगी अशी नाहीये, तर ती स्वतंत्ररित्या कामही बाबा बरं करते, ही पण एक त्याला संलग्न ओळख आहे आता असं. वा, किती छान. पण खरंच या गोष्टीचा फरक पडतो का ग इंडस्ट्रीमध्ये? म्हणजे जसा आता तू उल्लेख केला की तू सुरुवातीला प्रमिती प्रीत, कारण ते आपल्या मनात एक असतं की हा हे आपलं आडनाव त्यामुळे काहीतरी आपलं चित्र तयार होईल वगैरे. खरंच असतं असं? अर्थात असतं. म्हणजे 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 आपण नॉर्मल आयुष्य जगत असताना आपले बायसेस, आपले फेवरेटिझम जे आपल्या मनात बनतं. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला नवीन माणसाला भेटल्यानंतर प्रेज्युडिसेस तयार होतात. पटकन एखादी व्यक्ती आवडते किंवा पटकन एखादी व्यक्ती आवडत नाही. तर त्याला तुम्ही लॉजिकली काही कारण नाही देऊ शकत. पण तुमचं जे डीप रूटेड एक बनलेलं असतं ना आत्म, तर त्याने ते सगळं प्रभावित होतं. त्यामुळे जर का एक खूपच राजकीय किंवा सामाजिक विरोधी विचारांची व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला खूप परिणाम होतो की बाबाच्या कामाने जर का त्याला तिढाच असेल त्या गोष्टीचा, तर मग त्याचा वेगळा परिणाम होतो. किंवा दुसऱ्याही अर्थाने म्हणजे मला हेही नको होतं की त्याच्या ओळखीने, त्याच्या वशिलाने कुठेतरी माझं काहीतरी काम व्हावं, हेही मला नको होतं. त्यामुळे तोही परिणाम साधला जावा अशी माझी कधी इच्छा नव्हती की अरे अच्छा तू का. आणि हे होतं म्हणजे आता माझ्या मैत्रिणीच्या मुलाला मुलीला जर का नाटकाची आवड असेल, तर मी जेवढं मनापासनं गायडन्स त्या व्यक्तीला करेन तितकं एका रॅन्डम स्ट्रेंजरला करणार नाही. तर आणि मग माझ्या नवीन एखाद्या प्रोजेक्टमध्ये मी पटकन लहान मुलं हवं असेल तर त्या बाळाला घेणार, कारण ते माझ्या जवळच आहे ना भावनिक दृष्ट्या. तर तो परिणाम अगदीच होतो. आणि इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे लॉब्या अगदीच आहेत. आणि तुमचं नाव आणि तुमचं घराणं हे अगदीच मॅटर करतं. टॅलेंट ही अगदी 4थी-5वी येणारी गोष्ट असते. एनिवे, मला प्रेक्षकांना अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की सध्या प्रमितीची गिरकी ही फीचर फिल्म अनेक नामांकित फिल्म फेस्टिवल्समध्ये गाजतीये, जसं की पिफ,
इफ्फी, मामी फिल्म फेस्टिवल ह्या फेस्टिवल्समध्ये ह्या फीचर फिल्मला अनेक पारितोषिकही मिळाली आहेत. प्रमिती, त्याबद्दल पुन्हा एकदा तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि अशीच आम्हाला खूप छान छान तुझ्या वेगवेगळ्या भूमिका दिसू देत. अं, तू नाटकांमधूनही अभिनय केला, तू सिरियल्समध्येही काम करतेस, तू फिल्म्समध्येही काम करतेस. ह्या सगळ्यामध्ये हल्ली स्त्रीप्रधान भूमिका किंवा स्त्रीप्रधान कंटेंट असं बऱ्याच प्रमाणात बोललं जातं. आणि ते आहेही. आपण आता सिरियल्स वगैरे ज्या बघतोय, पण तुला असं कुठेतरी वाटतं का की तो कंटेंट किंवा ती भूमिका खरंच स्त्रीप्रधान ह्या शब्दाला न्याय देते का? सो मला असं वाटतं की प्रत्येक समाज घटकासाठी काय स्त्री प्रधान आहे याच्या व्याख्या थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. आपण इतक्या वर्षांपासून जी एक स्त्री बघत आलोय पडद्यावरती, तर ती अत्यंत खूप सोशिक आणि एक सपोर्टिंग कॅरेक्टर आणि हिरोला एक काय म्हणतात हिरोईन असावी याच अर्थाने होती. आणि आता जर का एक धडाडीची स्त्री आपण बघतोय मालिकांमध्ये किंवा फिल्म्समध्ये, तर अर्थात ते आत्ताच्या समाजाचं रिप्रेझेंटेशन आहेच. पण त्यामध्ये मला स्वतःला प्रॉब्लेमॅटिक वाटणारा एक मुद्दा असा आहे की ती मुलगी कितीही धडाडीची असू दे, कितीही बोल्ड असू दे, तिची जी कौटुंबिक हे आहे ना, ती पार्श्वभूमी बदलतच नाही. म्हणजे तिने बाहेर ती IAS असू दे नाहीतर पंतप्रधान असू दे, तिने घरातली सगळी कामं करणं एक्सपेक्टेड आहे. तिने घरातल्या सगळ्या आजी आजोबा आई वडील सगळ्यांची सेवा करणं एक्सपेक्टेड आहे, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. सगळ्या हिरोईन्सना आपण बघतो सिरियलच्या की ती घरचंही सगळं करत असते आणि बाहेरचंही सगळं करत असते आणि तिला सुपर वुमन म्हणून एक असा अपलिफ्टेड दर्जा दिला जातो, विच इज नॉट पॉसिबल. एक्झॅक्टली. एवढं परफेक्ट कसं कोण असू आणि शकतं? मग हे एक्सपेक्ट होतं ना सामान्य घरांमधनं, त्या सुनांकडनं हेच एक्सपेक्ट केलं जातं, विच इज नॉट राईट. कारण की स्त्री जेव्हा सक्षम बनली आहे त्याचा अर्थ हा पण आहे ना की तिने आता अल्टरनेटिव्ह शोधले पाहिजेत या इतर कामांसाठी. इतर घरातल्या माणसांनी मदत करणं एक्सपेक्टेड आहे, इतर पुरुषांनी आणि इतर सगळ्याच जे कोण कुटुंबातले मेंबर्स असतील त्यांनी, किंवा हाऊस हेल्प घेणं महत्वाचं आहे. ते आपल्याकडे काय एक बाबा कमीपणाचं मानलं जातं मला माहित नाही, की बाबा नाही आमच्या घरात तर आम्ही सगळी कामं करतो. म्हणजे तुमच्याकडे हाऊस हेल्प असणं हे कमीपणाचं का आहे? ती गरज आहे काळाची. कारण आजकाल 7-8 तासाचे जॉब्स आता राहिलेले नाहीयेत. आता जॉब्स 10-12-15 तासाचे झालेले आहेत आणि ऑन कॉल तर तुम्हाला सतत अवेलेबल राहावं लागतं. त्यामुळे प्रॅक्टिकली हे मला पॉसिबल नाही वाटत आहे. अजून एक मुद्दा मला असा वाटतो की फिल्म्समध्ये ज्या आपण स्त्रीप्रधान सिनेमे बघतो ना, तर त्याचा प्रेक्षक वर्ग तितका नाहीये अजूनही. त्यामुळे आपल्याला ना ती धडाडीची स्त्री बघायला तेवढी आवडत नाहीये. ती बिझनेस नाही कमवत. बिझनेस हा मारधाड करणारा हिरोच कमवतो. त्यामुळे अजून ते समाजमन बदललेलं नाहीये त्या अर्थाने. त्याला वेळ लागेल, हळूहळू टप्प्याटप्प्याने होईल ते. म्हणजे घडवावंच लागेल, ऑप्शन नाहीये समाजाकडे. कारण आता स्त्रिया इतक्या पुढे जात आहेत. तुम्ही करणार काय? आम्हाला घरी बसणारी सून पाहिजे, आणणार कुठून? नाही मिळणार. सो ते जरा हळूहळू होईल. हो, खरंय. एक फनी गोष्ट आठवली मला. गेल्या काही दिवसांमध्ये एक गोष्ट फार व्हायरल झालेली पूर्ण सोशल मीडियावर, बातम्यांमधून, सगळीकडूनच, की आता पूर्वी आपण स्त्रियांचं प्रमाण कमी होतंय, ते कसं वाचवायला पाहिजे म्हणून आपण खूपच काळजी करत होतो. आणि आता असं ऐकायला मिळालं की पुरुष प्रजातीच नष्ट होतीये. वाय वायक्रोमोझोम. क्रोमोझोम नष्ट होणार आहे पुढच्या काही वर्षात. असा विचार केला तर तुला हे चित्र कसं दिसतंय का भविष्यातलं? खूप वाईट आहे. म्हणजे हे चित्र यासाठी वाईट आहे कारण की याचा अर्थ संपूर्ण मानवजातच नष्ट होईल. एक्झॅक्टली. सो रिप्रोडक्शन थांबल्यानंतर मानवजातच पुढे जाणार नाहीये. ती एनी विच वेज जाणार नाहीये ग्लोबल वॉर्मिंगमुळे. पण तरी त्याच्या आधी निदान तो वाय क्रोमोझोम नष्ट होऊ नये असं मला वाटतं. फनीपेक्षा ही ना थोडीशी काळजीची गोष्ट आहे असं मला वाटतं. की म्हणजे असं नाहीये की
हे जे उगाचच एक फॉल्स फेमिनिझमने तयार करून ठेवलेलं चित्र आहे ना, की पुरुषांना कसं हेटच केलं पाहिजे, पुरुष वाईटच असतात, तर असं नाहीये यार. आपण आपले वडील पाहतो, आपले भाऊ पाहतो, हम्म. आपले नवरे सगळे म्हणजे चांगली माणसं आहेत ती शेवटी, आणि त्यांनाही हृदय आहे, ते चांगलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पण माणूस म्हणून बघणं म्हणजे स्त्रीला जेव्हा तुम्ही सक्षम बनवताय तेव्हा पुरुषाला खाली दाबणं असं त्याचा अर्थ नाहीये. एक्झॅक्टली. तसं नाही असलं पाहिजे. हो. आता आपण बोलताना बऱ्याचदा आपल्या बोलण्यामध्ये सक्षम, सक्षमीकरण हा शब्द आला. तर तुझ्या मते एक सक्षम स्त्रीची व्याख्या काय असू शकते? माझ्या मते सक्षम स्त्रीची व्याख्या ही अशी असू शकते जी जी पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे, फायनान्शियल, भावनिक, सगळ्या सगळ्या पातळ्यांवर, आणि जिला स्वतःच्या कुटुंबामध्ये आणि स्वतःच्या समाजामध्ये स्वतःच्या मर्जीने जे जगायचं आहे ते जगण्याची परवानगी आहे. ती खरी स्त्री सक्षम आहे. आज आजची जी पार्शली सक्षम स्त्री आपण बघतो ना, ती तरीही जरा त्या कुटुंबाच्या अपेक्षांखाली दबलेलीच आहे. आणि मी हे केलं तर त्यांना आवडणार नाही किंवा समाजाकडनं ते हे अप्रिशिएट होणार नाही, ही भावना आहेच कुठेतरी. तर ती जेव्हा पूर्णपणे नाहीशी होईल आणि पूर्णपणे आपण पुरुषाच्या पद्धतीने जगू शकू. पद्धतीने म्हणण्यापेक्षा त्याला काही बंधनं नसतात ना, तो त्याला हवं तसं अगदीच जगतो, रात्री 12 वाजता फिरू शकतो कसलीही भीडभाड न ठेवता. तसं जेव्हा स्त्रिया जगू शकतील ना, तेव्हा मग ते खरी सक्षम स्त्री असेल असं मला वाटतं. पण मग स्त्रीच्या सुरक्षिततेचं काय? हे बघ, सुरक्षितता कोणापासून? पुरुषापासून. आणि पुरुष हा कुठला? तर तो अजूनही त्याच बुरसटलेल्या मानसिकतेचा. तर एकदा ही मानसिकता बदलली की मग त्या सुरक्षिततेची गरजच पडणार नाही. कारण की तुम्ही जेव्हा स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिकेशन करणं बंद कराल तेव्हा तिला जर का माणूस म्हणून बघितलं गेलं तर मग तिच्या, आपण पुरुष एकटा चाललेला असताना रात्री आपल्याला असं वाटत नाही ना की ह्याच्या सेफ्टीची बाबा हे, असं नाही वाटत ना. तर म्हणजे काही इन्स्टन्सेस चोरीबिरीचे जर का सोडले तर तर ते ते जेव्हा होईल ना की ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि हिचे काही राईट्स आहेत आणि ही एक इंडिपेंडेंट बाई आहे, तर तेव्हा मला सुरक्षितता या शब्दाबद्दल काय वाटतं माहितीये, की आपल्याकडे ना गफलत ही केली जाते की त्याचा अर्थ प्रोटेक्शन या अर्थाने घेतला जातो, विच इज व्हेरी रॉंग. कारण की प्रोटेक्शन जेव्हा तुम्ही कोणाला तरी देऊ करता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली स्वतःला त्याच्या वरच्या स्टेटमध्ये ठेवता की हो. मी कोणीतरी आहे म्हणून मी प्रोटेक्ट करणार. आणि त्या व्यक्तीला आपोआप आपण दुबळं कदाचित दुबळं करतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो प्रोटेक्शन असा अर्थाने न घेता त्याचा सुरक्षिततेचा अर्थ सेफ्टी असा आहे तो, की गरजच नाहीये प्रोटेक्शनची. एक्झॅक्टली. आणि ती सेफ्टी जेव्हा, आणि का नाही असू शकत, म्हणजे एका सिव्हिलाइज्ड आणि एका खूप शिक्षित आणि एका सुखी समाजामध्ये अगदीच सेफ्टी असणं पॉसिबल आहे. जर का तुम्हाला काही त्रास नसेल किंवा कोणावरती तरी राग काढण्याची इच्छा नसेल. बऱ्याचशा रेप केसेसमध्ये असं बघितलं गेलंय की त्या बाईवरती पुरुषाला पॉवर दाखवण्याची इच्छा होती म्हणून तो घडला, ना की वासना. वासना हे कारण असतंच, पण अनेक इन्स्टन्सेस मध्ये हे कारण आहे. सो तेच जेव्हा नसेल, पॉवर हा डायनामिकच नसेल, तेव्हा परफेक्ट, सुंदर खरंय ग. जग. आपण फक्त डीपली विचार करतोय असं म्हणतो, पण सरळ सरळ जरी विचार केला तरी तू पुन्हा आता प्रोटेक्शन आणि सेफ्टी किती व्यवस्थित ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे कळलं. आणि तू म्हणतीयस की तुझ्यामध्ये बाबांचं म्हणजे तुला असं वाटतं की तू तिथपर्यंत, पण ह्या गोष्टी आहेतच ना की ती साधे शब्द आहेत ग, प्रोटेक्शन आणि सेफ्टी, पण नाही आहेत हा विचार. खरंच खूप कारण ना व्यवस्थित पद्धतीने सांगितलं. प्रोटेक्शनमुळे परत बंधनं वाढतात बघ, की मी तुला प्रोटेक्ट करणार तर तू घरात राहा. हा नाही त्याचा अर्थ असू शकत. नक्कीच नक्कीच. आपण म्हणतोय की स्त्रियांना सुरक्षितता कोणापासून, तर पुरुषांपासून. अगदी बरोबर आहे. पण हल्ली थोडंफार कदाचित असंही चित्र दिसतंय की हे जे अत्याचारांचं वाढतं प्रमाण आहे त्यामुळे स्त्रियांना पुन्हा एकदा सवलती, वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कवच लावणं, हे जे दिसतंय त्याचा काही प्रमाणात सुद्धा
स्त्रियांकडनं गैरफायदा घेतला जातोय. त्यामुळे कदाचित असंही असावं की स्त्रियांना स्त्रियांपासून पण प्रोटेक्शनची किंवा सेफ्टीची ह्या गोष्टींची गरज आहे. तुला कधी असे अनुभव आलेत का? एज्युकेशनची गरज आहे. म्हणजे काय होतं ना, आता जर का आपल्याला सवलती मिळत आहेत, तर पहिलं ह्युमन इन्स्टिंक्ट हे मी याचा आता कसं गैरफायदा घेईन हा नाही आला पाहिजे. हा आयडियली नाही आला पाहिजे. मला असा अनुभव आठवत नाहीये आलेला कधी. पण जनरलीच आपण असं बघतो की खूपदा म्हटलं जातं की एक बाईच बाईची शत्रू असते. असं खूप फेमस विधान सतत केलं जातं. किंवा सासवा असं म्हणतात की आमच्या काळी तर आम्ही एवढं भोगलंय, तुला तर इतकंच. तर ते असं का होत नाही की आमच्या काळी आम्ही भोगलंय, आता तुम्हाला तरी नको इतकं, मी काहीच भोगायला लागायला. तर असं ते न होता तर ते का होतं, कारण की ही जी व्यवस्था आहे ती सगळ्यांनाच हार्म करत असते. पितृसत्ता सगळ्यांनाच हार्म करत असल्यामुळे मग ती बाई पण शत्रू होते आणि पुरुष पण शत्रू होतो. त्यामुळे तू जो तो मुद्दा म्हणालीस की मिस काय शब्द वापरलास तू की चुकीच्या पद्धतीने वापरल्या जातात त्या गोष्टी, तर खरंच आहे असं. म्हणजे मी पण अशा बऱ्याच बातम्या की फेक रेप चार्जेस टाकलेत किंवा धडात शिकवते तुला अशा अर्थाने. तर आता त्यासाठी काहीतरी वेगळे कायदे करावे लागतील, आय डोंट नो. पण त्यांना म्हणजे स्त्रियांना आता सबलीकरण द्यायचंय, तर त्यासाठी मुभा पण देणं गरजेचं आहे. मग त्यासाठी त्यांनी गैरफायदा घेऊ नये यासाठी आता काय वेगळं प्रयोजन करावं लागेल माहित नाही. पण ते होणार आहे. ती एक सॅड बाजू आहे. म्हणजे कुठेतरी एक प्रोज अँड कॉन्स असतात प्रत्येक गोष्टीचे, तसं म्हणायला लागेल. परत आपण थोडस तुझ्या कामाकडे वळूया. तुझी अवली ही भूमिका, त्यानंतर हेमा ही भूमिका, मी मुद्दाम सिरियल मधल्यांबद्दल विचारते कारण ते दररोज घरामध्ये बघितलं जाणारं माध्यम आहे. तर कसं म्हणजे अगदीच दोन वेगळ्या पद्धतीच्या भूमिका, आणि अशा पद्धतीने अजून काय प्रकारच्या भूमिका तुला करायला आवडतील, किंवा काय प्रोजेक्ट्स तुझे आहेत आता सध्या चालू डोक्यात, किंवा आगामी काय येणार आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग. ओके. सो काय प्रकारच्या भूमिका मला करायला आवडतील, तर मला नेहमीच मी जे जगत नाही ते जगणारी व्यक्ती अशी भूमिका करायला आवडेल. आणि त्याच्यामध्ये असं काहीच नाहीये की मला विलन करायला नाही आवडत आणि लीड करायला आवडत, असं काहीच नाहीये. म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की अरे आवलीचं जे एक एक प्रतिमा होती, मग त्यानंतर एक हेमा एक इतकी निगेटिव्ह कॅरेक्टर तू कसं काय केलंस. तर मला ती भीती नाही वाटत, कारण की माझा मेन पॉइंट हा असतो की मला काम करताना मज्जा आली पाहिजे. आणि त्यामुळे माझ्या स्वभावापेक्षा जी वेगळी व्यक्ती आहे तिचं कॅरेक्टर प्ले करताना मला मज्जा येणारच आहे. त्यामुळे ते एक. आणि पुढचे प्रोजेक्ट्स म्हणशील तर एक वेब सिरीज आहे ज्याचं हाफ शूट झालेलं आहे, एक शेड्यूल बाकी आहे अजून. आणि ती OTT रिलीज होणार आहे. आणि एक मोनो ऍक्ट तयार करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे सध्या, की सोलो करायचा आहे मला. आणि तर त्या स्क्रिप्टवर काम चालू आहे. आणि बाकी आयुष्यभराचं स्ट्रगल आता काय आनंदाने ओढून घेतलेलं आहे, तर ते आहेच. ओके. आणि ह्या सगळ्या गडबडीत जसं आता मोनो ऍक्टचा विषय निघाला, ते लाईव्ह असणार आहे नाटकाचा परफॉर्मन्स. अजून नाटकामध्ये तुझं किती काम चालू आहे नाटक ह्या क्षेत्रामध्ये? आत्ता माझं एक तोडी मिल फॅन्टसी नावाचं नाटक सुरू आहे आणि त्याचे प्रयोग चालू आहेत. ते एक म्युझिकल नाटक आहे. आणि सध्या माझं तेवढंच एक नाटक सुरू आहे. ओके. तुझा फिटनेस आणि सक्सेस मंत्र जर आमच्याशी शेअर कर. फिटनेस काही नाही. मला खायला खूप आवडतं, हा माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हो, त्यामुळे पण मी प्रयत्न करते की रोज काही ना काहीतरी एक कमीत कमी एक 15 सूर्यनमस्कार तरी रोजचे व्हायला हवेत. आणि त्या व्यतिरिक्त मग जे जसं जमेल तसं, मला स्विमिंगची आवड आहे तर मग स्विमिंग करते बऱ्याचदा. आणि मग थोडंफार इकडून तिकडून जिने बिने चढणं, म्हणजे मी बऱ्याचदा लिफ्ट नाही, मी आत्ता पण तुझ्याकडे येताना लिफ्ट नाही वापरली. सो आणि मी 24व्या मजल्यावर राहते, सो मग मी माझ्या घरी चढून जाते. 24 मजले? हा, हो, मज्जा येते. काही नाही, एकदा सवय झाली की मग ते कमी वाटतात. सिरियसली? वा, हो, मस्त, कमाल. असं करते. आणि काय म्हणलीस तू, सक्सेस मंत्र? सक्सेस मंत्र असं काही नाहीये.
मुळात सक्सेस आपण कशाला म्हणतो हे पण खूप मॅटर करतं, की म्हणजे तुम्ही फेमला सक्सेस म्हणता, की तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी अप्रिशिएट केलं त्याला सक्सेस म्हणता, की तुम्ही स्वतः खुश असण्याला सक्सेस म्हणता, हे प्रत्येक व्यक्तीने बदलतं. तर मी माझ्या मनासारखं काम करण्याला सक्सेस म्हणते. आणि अजून मी ती स्टेज मी पोहोचले नाहीये त्या स्टेज पर्यंत, की जिथे मी कामांना नाही म्हणू शकेन. म्हणजे माझ्यासाठी सक्सेस पॉइंट तो असेल जिथे माझ्याकडे इतकी कामं असतील की मी चूज करू शकेन. तर कष्ट हा एक मंत्र आहे, की सतत धडपड आणि सतत तुम्हाला जे हवं आहे त्याविषयी काही ना काही शोधत राहणं आणि काम करत राहणं. मग तुझं आदर्श कोण आहे तुझ्यासाठी काम करताना? कोणाला रोल मॉडेल म्हणून बघतेस तू? रोल मॉडेल असं ॲज सच एक कोणी नाहीये, पण अनेक लोकांची कामं मला आवडतात. त्यामध्ये मला राधिका आप्टेचं काम खूप आवडतं आणि मला रसिका दुग्गलचं काम खूप आवडतं. आणि मी स्वतः मला पूर्ण लाईफ स्पॅन जर का बघितला तर मला स्मिता पाटीलचं लाईफ जर्नी खूप अशी हे करते, आय एडमायर हर. आणि तिचा एक छोटासा किस्सा सांगते तुला पटकन. हो, नक्कीच. तिने श्याम बेनेगलच्या फिल्ममध्ये काम करण्याला सुरुवात केली आणि तिने मग असं खूप विचारी पद्धतीने तिने मेनस्ट्रीम फिल्म्स जास्त केल्या नाहीत आणि अशा एका आर्ट पाथवरती ती जास्त चालत राहिली. आणि मग तिचा एक सिनेमा अमिताभ बच्चन बरोबर, नाव विसरले, असा एक कमर्शियल टिपिकल असा एक हिरोईन पावसात भिजणारी वगैरे असा एक शूट सुरू होतं. आणि त्या दिवशी तिला त्या पावसात भिजून असं त्या गाण्याचं एक आज सिडक्टिव्ह, रपट जाए तो हमें ना उठे हो. करेक्ट सो त्याचं शूट होतं. आणि तिने तिच्या इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं की त्या दिवशी मी घरी जाऊन इतकी ढसाढसा रडले आणि मला असं वाटलं की मी हे क्षेत्रच सोडून द्यावं, कारण की म्हणजे मी इतका वाईट डिसिजन कसा काय घेऊ शकले. आणि त्यानंतर तिने परत अशा पद्धतीची कामं केली नाहीत. तर मला हे फारच असं इन्स्पायरिंग वाटलं की यार, म्हणजे जे लोकांना ज्याची जास्त हे वाटते की इथे मला पोहोचायचंय, हे जास्त वाटतं, ते तुम्ही नाकारू शकताय यासाठी एक इतकं काहीतरी वेगळ्या लेवलचं सोल लागतं ना. खरंय. तर ते तो माझ्यासाठी आदर्श आहे. किती महत्वाचं ठरतं ना. मग मला इथे पुन्हा ते अभिनेत्री आणि हिरोईन ही गोष्ट जाणवते. आणि आपण इतकं आपल्या चॉईस ऑफ कंटेंटशी प्रामाणिक राहणं, ते बरोबर सुद्धा खूप महत्वाचं आहे. बरोबर. खरंच खूपच महत्वाची आहे ही गोष्ट. वा, क्या बात है. हम्म. जर आत्ता कोणी तुझ्याकडे गायडन्स मागत असेल ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी, किंवा कोणी नवीन मुली ज्या ह्यामध्ये येत आहेत, त्यांच्यासाठी तू काय सांगशील? नवीन पिढीचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, ते मोबाईल हातात घेऊन जन्माला आलेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं रील वरती जे काय चालू आहे ना ते सगळं भारी आहे. आणि त्याच्यामुळे त्या इन्फ्लुएन्सकडे जाऊ नका असं मला त्यांना सांगायला आवडेल. की तुमचं म्हणजे जर का तुम्हाला परफॉर्मर व्हायचं असेल किंवा ऍक्टर व्हायचं असेल, हिरोईन व्हायचं असेल तर करा, तेच करा. मेकअप करा छान आणि डान्स करा छान. पण जर का ऍक्टर व्हायचं असेल तर नाटकात काम करणं खूप गरजेचं आहे. कारण की ती संपूर्ण प्रोसेस जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही, एका स्क्रिप्टच्या तयार होण्यापासून ते त्याचं पूर्ण स्टेज मध्ये उभं राहणं, हे जर जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही ना, तोपर्यंत तुम्ही प्रगल्भ अभिनय नाही करू शकत. त्यामुळे नाटक करत राहणं आणि मग पैसा आणि ह्याच्यासाठी तुम्हाला ही इतर माध्यमं ऑब्व्हियसली करावी लागतात, कारण आज तो काळ नाही उरलाय की नाटक करून आपण व्यवस्थित पैसे कमवू शकू. पण ते साईड बाय साईड असणं खूप गरजेचं आहे. तुला गाणं, डान्स ह्यातलं काही जर चॉईस करायला, किंवा एखादं म्हणजे नृत्य प्रधान किंवा गायिका प्रधान असं काहीतरी मिळालं तर तू त्यातलं काय चॉईस करशील या दोन्ही. दोघांनी? म्हणजे मला येत काहीच नाही, पण मला करायला खूप आवडेल, कारण की मला नेहमी असं वाटतं की एखादं चॅलेंज समोर आल्यानंतर ना मी बदलते. मी आत्ता जशी आहे, मी जरा ढिसाळ आहे, थोडी आळशी आहे, तशी मी अजिबात राहत नाही. मी आत्माच बदलतो माझा. त्यामुळे जेव्हा मला कळलं होतं की दंगल मधल्या त्या 2 मुली, त्यांचा कुस्तीशी काही दूरपर्यंत संबंध नाहीये आणि त्यांनी 4च महिन्याचं ट्रेनिंग घेऊन इतकं अप्रतिम परफॉर्म केलं, तेव्हा मला असं वाटलं की हे असतं एका
खूप चांगल्या कलाकृतीचं देणं एका कलाकाराला, की जर मी एखादी गायक आहे माझं कॅरेक्टर किंवा डान्सर आहे माझं कॅरेक्टर, तर मला असं वाटतं की खूप कमी काळामध्ये माझ्यात ते एक येईल की मला आता हे शिकायचंय. सो मज्जा येईल मला तसं काहीतरी करायला. मला पण खूप आवडेल. मला गाण्याचं माहिती नाही, पण डान्सर म्हणून तुझी भूमिका मला बघायला नक्की आवडेल. Oh. सो बघूया आपण असं. मी इतका वाईट डान्स करते की माझ्या शाळेमध्ये मला माझ्या शिक्षिका बघणार आहे ते. पण त्या मी रडायचे, भांडायचे आणि मला एकाही गॅदरिंग मध्ये 10 वर्ष घेतलेलं नाहीये माझ्या शिक्षिकांनी. त्यामुळे मी खूप वाईट डान्स पण मग करते. आता तू जसं म्हणालीस तसं तू तेच चॅलेंज घे ना. लागू देत तुला थोडा वेळ त्या भूमिकेसाठी. अगदी. आणि आता मी कदाचित जे आपण नाटक करते तोडी मिल फॅन्टसी, त्याच्यात मी डान्सही करते. त्यामुळे समोर आलं तर मी करते. त्यामुळे अच्छा. आणि मला कथक खूप आवडतं. मला ओके. खूप जास्त त्या आर्ट फॉर्म बद्दल असा एक ना स्पिरिच्युअल फील येतो. ओके. बघू मग नक्कीच काहीतरी तुझ्यासाठी कदाचित हिरा मंडी सारखं किंवा आता ज्या सुंदर सुंदर डान्स ओरिएंटेड गोष्टी येत आहेत त्यासारखं काहीतरी नक्कीच वाट बघत असावं तुझ्या तुझ्यासाठी. तोंडात चॉकलेट वॉफल. ओके. आता ना मला तुझ्याकडून काहीतरी एक छोटासा परफॉर्मन्स आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. इतकं सुंदर आपल्या गप्पा झाल्यात आणि तू अगदी दिलखुलासपणे मन मोकळेपणे तुझी मतं मांडलीयस. तर एखादी कविता किंवा असं काहीतरी छोटंसं आमच्या प्रेक्षकांसाठी सादर करशील? येस. सो मी बाबुशा कोहली नावाच्या ज्या पोएट आहेत, लेखिका आहेत, त्यांची एक कविता म्हणते. वसियत असं या कवितेचं नाव आहे. बाबुशा कोहलींना 2014 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. सो वन ऑफ माय फेवरेट पोएट्स. वसीयत. मेरे मरने के बाद खंगालना मेरा कमरा, टटोलना हर एक चीज, घर भर में बिन ताले के मेरा सामान बिखरा पड़ा है. दे देना मेरे ख्वाब उन तमाम स्त्रियों को जो किचन से बेडरूम तक अपनी छोटी सी दुनिया में सिमट गई है. वह भूल चुकी है सालों पहले ख्वाब देखना. बांट देना मेरे ठहाके वृद्धाश्रम के उन बूढ़ों में जिनके बच्चे अमेरिका की जगमगाती शहरों में लापता हो गए हैं. टेबल पर मेरे देखना कुछ रंग पड़े होंगे. उन रंगों से रंग देना उस बेवा की साड़ी जिसके आदमी के खून से बॉर्डर रंगा हुआ है. तिरंगे में लिपटकर वो कल शाम सो गया है. आंसू मेरे दे देना तमाम शायरों को, हर बूंद से होगी गजल पैदा, मेरा वादा है. मेरा मान मेरी आबरू उस वेश्या के नाम है, बेचती है जिस्म जो बेटी को पढ़ाने के लिए. इस देश के एक एक युवक को पकड़ के लगा देना इंजेक्शन मेरे आक्रोश का, पड़ेगी इसकी जरूरत क्रांति के दिन उन्हें. दीवानगी मेरी हिस्से में है उस सूफी के, निकला है जो सब छोड़ छाड़ कर खुदा की तलाश में. बस बाकी बची मेरी ईर्षा, मेरा लालच, मेरा क्रोध, मेरा झूठ, मेरा स्वार्थ. तो ऐसा करना, उन्हें मेरे संग ही जला देना. क्या बात है. किती सुंदर शब्द आहेत हे, किती स्ट्रेंथ आहे या शब्दांमध्ये. आणि खरंच बाबुशा कमाल. कोहलींच्या इतर कविता सुद्धा तू वाचशील ना, तर इतक्या म्हणजे आजच्या स्त्रीच्या कविता आहेत. आणि बघ ना, एकाच कवितेमध्ये त्यांनी किती वेगवेगळे डोमेन्स एकत्र कव्हर केलेत. सो खरंय. म्हणजे वास्तव काय जे म्हणतात ते कदाचित हेच आहे असं कुठेतरी जाणवतं. वा, कमाल कमाल. खरंच खूप सुंदर गप्पा झाल्या तुझ्यासोबत. खूप खूप छान वाटलं आणि खरंच मनापासून धन्यवाद तुला हाय क्रिएशन कडून आणि आमच्या तमाम रसिक प्रेक्षकांकडून. कारण वेळात वेळ काढून तू आलीस, सुंदर गप्पा मारल्यास, तुझे अत्यंत प्रोग्रेसिव्ह म्हणता येतील असे विचार मांडलेस इथे. खूप छान वाटलं खरंच.
आणि त्याबद्दल हाय क्रिएशन आणि आपले प्रायोजक नर्मदा मसाले यांच्याकडून ही तुला छोटीशी भेट. आम्हाला खात्री आहे की हे तुझ्या रोजच्या जेवणाची सुद्धा रंगत नक्की वाढवतील. येस, हे तू थँक यू व्हेरी नक्की मच. वापर आणि आम्हाला याचा फीडबॅक दे. अर्थात. येस, थँक्यू सो मच. आणि मला बोलवल्याबद्दल खूप मज्जा आली. आपण इतक्या वर्षांनी भेटलो आणि मला एकदम असं पण असं अजिबात वाटलं नाही की आपण इतका काळ गेलाय मध्ये असं. सो नाईस. खरंच खूप खूप धन्यवाद. तर रसिक प्रेक्षकांनो, तुम्हाला हा एपिसोड सुद्धा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते, नर्मदा मसाले ऑर्डर करण्यासाठी आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, त्यावर नक्की संपर्क साधा. आणि असेच आमचे अनेक कंटेंट बघण्यासाठी हाय क्रिएशन या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.